श्री स्वामी समर्थ ताईंनो, बघा आपण काच बटन पट्टी जोडून घेणार आहोत. फ्रंट पार्ट बघा मी दोन्हीही रेडी केलेले आहेत. आता आपण ह्या पट्ट्या काढलेल्या आहे बघा काच बटन पट्टीसाठी. तर मी हे बघा तुम्हाला दाखवते कशी जोडायची. अशा पद्धतीने ही पट्टी घ्यायची आहे. खालच्या साईडने अशी फोल्ड करायची आणि आपल्याला अशी सरळ शिलाई याच्यावरती मारून घ्यायची आहे बघा. पैकी आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आपण याच्यावरती अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घेऊया. अशी दाब शिलाई देऊन झाली. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला इथे छोटी शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरच्या साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा ही जी पट्टी आहे आपल्याला अशा पद्धतीने दुमडून इकडच्या साईडने शिलाई अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे. आता बघा ही पट्टी आपल्याला परत अशा पद्धतीने फोल्ड करून याच्यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. इथं रफ करायचं आहे. सुरुवातीला बघा अशा पद्धतीने रफ करायचे आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. परत दुसऱ्या साईडने आपल्याला 1 इंच गॅप सोडून या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आपली हुक पट्टी एकदम फिनिशिंगमध्ये बघा अशा पद्धतीने तयार झालेली आहे. याला हुक पट्टी म्हणतात. आता आपण हुकाच्या घराची पट्टी तयार करून घेऊया. बघा ही आहे हुकाच्या घराची पट्टी. तर या पद्धतीने आपल्याला अशी ही पट्टी ठेवून अशी दुमडून घ्यायची आहे आणि याच्यावरती परत शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला परत दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. खालच्या साईडने जो कपडा फोल्ड केला त्याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपली शिलाई मारून झाली. आता वरच्या साईडचा कपडा मी कट करते. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंत हुकाच्या घराची पट्टी दुमडून घ्यायची आणि साईडने परत शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला परत एक फोल्ड करून याला मार्किंग करून आपल्याला हुकाचे घर तयार करून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने आपण हुकाचे घर करून घेऊया. 1.5 इंचावरती आपल्याला एक हुकाचं घर करायचं आहे. बघा अशा पद्धतीने पूर्ण मी तयार करून घेते. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण हुकाचे घर सुद्धा तयार करून घेतलेले आहे. श्री स्वामी समर्थ.